मित्रांनो नमस्कार. आता संजय राऊत सर्वांना माहिती आहे आणि तेच आपल्याला जास्तीत जास्त कंटेंट देतात व्हिडिओसाठी, कारण त्यांचं काही बोलणं बंद होत नाही आणि त्यावरती आपल्याला नक्कीच बोलावं लागतं. आता या संजय राऊतांना त्यांचेच गुरु काकांनी चांगली चपराक मारली वाटतं, असं वाटतं. यातून पहिलं काकाची राऊतांनी काढली, खेचली, नंतर काकांनी राऊताची परत खेचली. यांची खेचाखेची आपण बघणार आहोत. बघा, आपलं जे व्हॉट्सअपचं मित्रांनो आपण एक ग्रुप काढलाय, चॅनल काढलाय. जाऊन तुम्ही त्या ग्रुपला कनेक्ट व्हा, कारण आपले तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहता येतील आणि सोबत आम्ही अजून नवीन माहिती पोहोचवू. बघा, याचं झालं असं की आपल्या भारतामधील भारत सरकारच्या मार्फत जे काही एक शिष्टमंडळ आहे, ते शिष्टमंडळ जाते विविध देशामध्ये, विविध खंडामध्ये जाऊन आपल्या भारताची बाजू, पाकिस्तानाच्या बाबतीमध्ये भारताचं मत काय आहे, सगळं काही प्रूफ सहित लोकांना त्यांना सांगायचे, त्यांना पटवून द्यायचं. आणि त्याकरता भारतामध्ये जे शिष्टमंडळ नेमलंय, त्या शिष्टमंडळामध्ये राऊतांचा जो पक्ष आहे, राऊतांच्या मित्राचा जो पक्ष आहे, शिवसेना उभाटा गट म्हणतो मी. आता तुम्हाला कळेल बोलताना मी हे गोष्ट का बोलले गट म्हणून, कारण नेहमी मी उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणतो शिवसेना आणि शिंदे साहेबांची शिवसेना असं बोलतो, पण यावेळेस गट म्हणून. आता राऊतांनी दाखवून दिलं शरद पवारांना. नेमकं काय दाखवून दिलं शरद पवारांविषयी, राऊतांनी काय बोललं नेमकं, तुम्ही ते पहिलं ऐकून घ्या. मग ज्यावेळेस तुम्ही यांचं बोलणं ऐकाल, तुम्हाला मी वारंवार सांगतो की शिवसेना संपवायला कुणाच्या बाहेर त्याची गरज नाही. राऊत एकटे काफी आहेत आणि लोकांना एक्सपोज करायला पण, सोबतच्याची ठासून मारायला सुद्धा राऊत एकटेच काफी आहेत. तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. आपण ह्या व्हिडिओच्या नंतर या विषयावरती बोलूया. शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे. लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे शिष्टमंडळाचं, एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे. याची हे वराड पाठवायची सरकारी खर्चाने तशी गरज नव्हती. हे वराड निघालेलं आहे, कुठे युरोपला, कुठे आफ्रिकेला. काय करणार जाऊन? परदेशामध्ये आपल्या वकिला ते आहेत ना, हाय कमिशनर आहेत ना, उगाच आपलं. याचा तुम्हाला कळत नाही. तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय. कारण शरद पवारांचा या ठिकाणी जळफळाट असा होतोय की त्यांच्या गटामधील कुठल्या नेत्याला किंवा कुठल्या MP-ला हे केंद्र सरकारनं मान दिला नाही किंवा यंदा ढोंकूनही बघितलं नाही. हा झाला विषय पहिला. मग आता यानंतर जे सोबतचे आपले आहेत काकांचं पण एक जातोय, सुप्रिया सुळे. मग ह्यांना वाटलं की आपल्यापेक्षा खासदार काकांची कमी आहेत. मग ते असं नाही बोलले. ते बोलले काय की शिष्टमंडळासाठी शरद पवार गटापेक्षा आमच्याकडे जास्त आहेत. शरद पवार गट, याचा अर्थ काय? कारण शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, तो राष्ट्रवादी अजित पवारांनी पळवलाय हे म्हणणारे राऊत, ते आज काय म्हणतात, पाठीमागे बोलतात की राष्ट्रवादी ही पवारांची आहे, तो गट नाही. ते आज काय म्हणतात परत की राष्ट्रवादी शरद पवारांचा गट म्हणतात. ते राष्ट्रवादी बोलले का नाही बोलले? शरद पवारांचा गट, याचा अर्थ खरी राष्ट्रवादी हे अजित पवारांकडे आहे. जर खरी राष्ट्रवादी अजित पवारांकडे असणार आहे, शरद पवारांचा गट असेल, तर उद्धव ठाकरेंचा गटच असणार आहे. निसंकोच, म्हणजे उद्धव ठाकरेंचा हे गटच आहे आणि खरी शिवसेना ही शिंदेकडे आहे. यांच्या ह्या बोलण्याचा असा अर्थ होतो. आणि जे ह्यांचं बोलणं आहे हे काकाच्या काळजाला भिडलं असणारच आहे आणि ते बोलणं काकाला लागलं असणारच आहे. तर राऊत कधी जवळ घेतात, जवळ घेऊन काहीही बावळटासारखं बोलतात. आता नरकातील स्वर्गाचं जे काही दार खोललं होतं, त्यामध्ये काकाने भरभरून कौतुक केलं आणि त्यानंतर परत आज लगेच, म्हणजे काल लगेच काकांनी त्याच्या उत्तराला सुद्धा उत्तर दिलंय. राऊतांनी कितीही लपंडाव खेळले किंवा शाब्दिक तीर मारले, त्या प्रतितीराला उत्तर हे काकाकडनं आहेच आणि याला सुद्धा प्रत्युत्तर काकाने दिलेच.
बघा, मग आता जे हे गट आहे युबीटी गट, त्यांना चान्स नाही मिळाला. मग परत ते पुढलं वाक्य बोलले की हे वराड निघालंय फिरायला, यावर बहिष्कार टाकावा लागल. आता देशाची बाजू बाहेर मांडण्यासाठी, जगामध्ये देशाची आपली बाजू ठेवण्यासाठी जे काही डेलिगेशन्स आहेत ते बाहेर जात आहेत. ह्या सगळं म्हणजे हे कोण आहेत? हे सगळं वराड आहे आणि हे वराड बाहेर फिरायला चाललंय. म्हणजे त्यामध्ये आपण नाव बाकीचे सगळे आहेत. म्हणजे सुप्रिया सुळे पण यांच्या सोबतची सहकारी त्यामध्ये आहे, म्हणजे ते पण वराडच आहे आणि ते पण तिकडे फिरायला चाललेत. याचा अर्थ काय की शरद पवार म्हणजे उद्धव ठाकरे गटामधील जे आहेत त्यांना समाविष्ट नाही केलं म्हणून हे वराड तिकडे फिरायला चाललंय. आता नेमकं या ठिकाणी प्रश्न पडतो की हे लोक बाहेर जाऊन भारताची बाजू घेणार आहेत. ते जाऊन भारताविषयी ते जाऊन सांगणार आहेत की पाकिस्तान अशा आदल्या गाठीचा आहे, पाकिस्तान आतंकवादी पोचतो, पाकिस्तान हे पुरस्कृत पाठवतो लोक भारतामध्ये. हे पटवून सांगायला प्रूफ सहित हे लोक पाठवले. पण हे लोक यांना काय वाटतंय की हे सगळं चाललंय हे काय ते फक्त एक वराड फिरायला चाललंय. मग हे वराड आहे ते फिरायला चाललंय. मग पाठीमाग आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी हे बर्फ खेळायला गेले होते. ते तुम्हाला आवडलं होतं. पहलगाम मध्ये ज्यावेळेस ही घटना घडली, त्यानंतर मोठं युद्ध झालं, त्यावेळेस यांचे जे महाशय आहे हे महाशय होते कुठे? हे महाशय लंडनला गेले होते थंडीमध्ये. असो, मग आता या सगळ्या गोष्टीला जे काकांनी उत्तर दिलंय यावरती काका गप बसतील असं होईल का? होणार नाही. काकांनी काय बोलले? कुणीही स्थानिक राजकारण याबद्दल करू नये. या गोष्टीमध्ये ही जी आम्ही करत आहोत, जे डेलिगेशन बाहेर जात आहेत आणि जे काही शासनाची भूमिका आहे याविषयी स्थानिकांनी कुणीही काही बोलू नये, त्यामध्ये स्थानिकांनी राजकारण करू नये. एका शब्दामध्ये एवढ्या भल्या मोठ्या राऊतांच्या स्पीचचा काकाने समाचार घेतलाय आणि पाकिस्तानचे उद्योग बाहेर सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ बाहेर जात आहे. हे दुसरं काकांचं वाक्य आहे. म्हणजे हे लोक बाहेर चाललेत, हे बाहेर कुठलं वराड जात नाही किंवा हे लोक बाहेर फिरायला जात नाही, तर हे लोक भारताची बाजू जगासमोर मांडण्यासाठी हे जात आहेत. असे हे दोन जे वाक्य आहेत मित्रांनो, यामध्येच राऊतांची ऐशी की तैशी एक काकाने केली आहे. काकाच्या मनामध्ये काही असो, पण या ठिकाणी काकाची भूमिका थोडीशी बदललेली दिसते. आता काका या विषयावरती काय बोलले तुम्हाला तोही तुम्हाला मी व्हिडिओ ऐकवतो. हे काय असं पक्षावरचे निर्णय नसतात. ज्या वेळेला नरसिंहराव प्राईम मिनिस्टर होते, भारताचे शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली घेतलं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते. किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी, त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे. त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण चालू नये अशी आमची भूमिका. मित्रांनो, हा फरक आहे भूमिकेमधील. आपले इंटरनल वाद काही असो, पण ज्या वेळेस गरज देशाला आपली असते त्यावेळेस देश हा प्रथम असतो आणि आपले वैयक्तिक मतभेद, आपले वैयक्तिक कलह, वैयक्तिक भांडण हे नंतर असतात. ही आपली इंटरनल गोष्ट आहे, ही आपली स्थानिक गोष्ट आहे, ही जागतिक गोष्ट नाही. आणि कोणीही बाहेर फिरायला जात नाही. प्रत्येक व्यक्ती राष्ट्रवादी विचारांचा आहे, राष्ट्रवादी आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा राष्ट्र अभिमानी आहे. म्हणून तो बाहेर जाऊन आपल्या राष्ट्राची बाजू जगासमोर मांडतोय आणि पाकिस्तानाचे जे काही उद्योग आहेत ते उद्योग बाहेर जगाला कळवायला सांगतोय. कारण काय बघा, कारण यांच्याच लोकांनी
यांच्याच लोकांचे व्हिडिओ घेऊन राहुल गांधीचे व्हिडिओ, ध्रुव राठेचे व्हिडिओ, नेहा राठोडचे व्हिडिओ, वडेट्टीवारचे व्हिडिओ, ह्या ह्या लोकांचे व्हिडिओ पाकिस्तान दाखवत आहे. पाकिस्तान सांगते लोकांना, बघा हे भारतामधीलच लोक सांगत आहेत, हे भारतामधीलच नेते सांगत आहेत, हे बघा राहुल गांधी काय बोलतात, बघा हे काय बोलतात ते म्हणतात. कारण हे लोक नेहमी सरकारला प्रश्न विचारतात, ते प्रश्न सैनिकांना विचारतात आणि यातून दाखवून देतात की हे जे झालंय ते पाकिस्तानने केलं नाही. आणि यांच्या व्हिडिओचा आश्रय घेऊन पाकिस्तान जगात फिरतंय. मग या सगळ्या गोष्टीला तोंड देणं, उत्तर देणं हे भारताचंही मित्रांनो कर्तव्य आहे, आपली बाजू मांडायची आणि तीच बाजू मांडायचा प्रयत्न चालू आहे. याच्या पुढे पोटामध्ये दुखत असेल दुखू द्या, विषय नाही. पण तुम्हाला या दोन्ही विषयावरती काय वाटतं नक्कीच कळवा. व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्याला कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा. आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. नमस्कार.